अवकाळी पावसाचा फटका बसून कर्जाचा डोंगर डोक्यावर असलेल्या रामराव डेरे या शेतकऱ्याने आपल्या उपलब्ध शेतीत योग्य नियोजन करून डाळिंबामधून लाखोंचं उत्पन्न मिळवलंय. रामराव डेरे आणि त्यांची दोनही मुलं ही उच्च शिक्षित आहेत. नोकरी न करता या दोन्ही भावांनी वडिलोपार्जित शेतीचा पर्याय निवडला आणि आपल्या शेतीमध्ये त्यांनी डाळिंबांची लागवड केली. रामराव डेरे शिरोडेवणी येथे माझी द्राक्ष शेती आणि डाळिंब शेती आहे. द्राक्ष शेतीमध्ये निसर्गाच्या लहरीपणामुळं गेले 2 वर्ष कोरोनाच्या लॉकडाऊनमुळं शेतकऱ्यांना आर्थिक फटका मोठा सहन करावा लागला. त्यामुळे आम्ही 4 एकर लागवड केली. त्या लागवडीमध्ये गेल्या 3-4 वर्षापासून चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळालं. पण दरवर्षीपेक्षा चालू वर्षी डाळिंबाला चांगले भाव मिळत आहेत. कारण 80 ते 100 रुपये किलो याप्रमाणे मार्केट आहेत. म्हणून चालू वर्षी आम्हाला दरवर्षीपेक्षा डाळिंबाचं भरघोस असं उत्पन्न मिळालं. 4 एकरावर डाळिंबांची लागवड करत जास्त प्रमाणात जैविक खतं आणि कमी प्रमाणात रासायनिक खतं वापरली. योग्य नियोजन करून ड्रीपद्वारे रोपं जगवली. योग्य त्या फवारण्या करून रोगांचा प्रादुर्भाव रोखला आणि मग भरघोस उत्पन्नही मिळवलं. यासाठी त्यांना एकरी 1.5 लाख रुपये इतका खर्च आला. ते ही डाळिंब शेतामध्येच पॅकिंग करून थेट विदेशी बाजारपेठेत पाठवतात. या डाळिंबांना बांगलादेश, रशिया या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. हे डाळिंब आकाराने एवढं मोठं आहे की एका डाळिंबाचं वजन जवळपास अर्धा किलो इतका आहे. त्यांनी 4 एकरांमध्ये तब्बल 35 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निफाडच्या शिरवाडे वणी या गावचे शेतकरी रामराव डेरे यांनी केलेली कमाल शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या परिसरातले शेतकरी त्यांच्या या डाळिंब लागवडीची पाहणी करायला येत असून त्यांच्याकडून आपल्या शेतीसाठी उपयुक्त असा सल्ला देखील घेत आहेत.